श्रीराम समर्थ. 20 ऑगस्टचे प्रवचन. दास विषयाचा झाला, सुख समाधानाला आंचवला. सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय. त्यांतच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय. मिठाचे खारटपण, साखरेचे पांढरेपण यांस नसे वेगळेपण. तैसे देह आणि दुःख जाण. देहाने जरी सुदृढ झाला, तेथेही दुःखाचा विसर नाही पडला. सावली जशी शरीराला, तसा रोग आहे शरीराला. रामकृष्णादिक अवतार झाले, परी देहाने नाही उरले. स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई, परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई. देहदुःख फार अनिवार्य, चित्त होई नित्य अस्थिर. देहाचे भोग देहाचेच माती, ते कोणास देता येत नाहीत, कोणाकडून घेता येत नाहीत. आजवर जे जे काही आपण केले, ते ते प्रपंचाला अर्पण केले. स्वार्थाला सोडून नाही राहिले. अधिकार, संतती, संपत्ती, लौकिक व्यवहार, जनप्रिती या सर्वांचे मूळ नाही स्वार्थापरते. अखेर दुःखालाच कारण होते. जो जो प्रयत्न केला आपण, तेच सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले. हाती आले असे नाही झाले, ज्याचे करावे बहुत भारी. थोडे चुकता उलट गुरगुरी, ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन. हे ओळखून वागावे आपण. प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे. म्हणून आजवर खटाटोप बहुत केला, परी कामाला नाही आला. विषयांतून शोधून काढले काही, दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही. म्हणून प्रपंचाचे सुखी झाला, ऐसा न कोणी एकिला व देखिला. ज्याची धरावी आस, त्याचे बनावे लागे दास. दास विषयाचा झाला, तो सुख समाधानाला आंचवला. ज्या रोपट्यास घालावे खत पाणी, त्याचेच फळ आपण घेई. विषयास घातले खत जाण, तरी कैसे पावावे समाधान. प्रपंचातील संकटे अनिवार्य, कारण प्रपंच दुःखरूप जाण. आजवर नाही सुखी कोणी, झाले ज्यांनी विषयी चित्त गुंतविले. कडू कारले किती साखरेत घोळले, तरी नाही गोड झाले. तैसे विषयांत सुख मानले, दुःख मात्र अनुभवास आले. प्रपंचातील उपाधी देत असे सुखदुःखाची प्राप्ती, संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती, जगांतील मानसन्मानाची गती, आधुनिक विद्येची संगती. न येईल समाधानाप्रती प्रपंचातील सुखदुःखाची जोडी. आपणाला कधी न सोडी, नामांतच जो राहिला. नामापरता आठव नाही ज्याला, परमात्मा तारतो त्याला. हाच पुराणीचा दाखला. आजचा बोध. नका करू आटाआटी, राम ठेवावा कंठी.